जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि आजच्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ती डाउनलोड करू शकता. आजची PDF संध्याकाळी 6 वाजता उपलब्ध होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. 2026चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या कादंबरीला जाहीर झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच तैवान ट्रॅव्हलॉग या कादंबरीला यंदाचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जाहीर झाला आहे. या कादंबरीच्या मूळ लेखिका कोण आहेत? तर तैवानच्या यांग शुआंगजी यांनी ही कादंबरी लिहिली असून या कादंबरीचं इंग्रजीत अनुवादन लिंग किंग यांनी केलं आहे. दोन्ही नाव लक्षात ठेवा. लेखिका यांग जुआंगजी आहेत तर अनुवादिका लिन किंग आहेत. आणि महत्त्वाची बाब म्हणजे मॅन्डेरिन चीनी भाषेतून अनुवादित झालेल्या पुस्तकाला हा पुरस्कार मिळण्याची पहिलीच वेळ आहे. यासच एखाद्या तैवानी लेखकाच्या साहित्यकृतीला प्रथमच हा पुरस्कार जाहीर झाला आहे. बरं, 2025चा हा पुरस्कार कोणत्या पुस्तकाने पटकावला होता? तर हार्ट लॅम्प या पुस्तकाला हा पुरस्कार देण्यात आला होता. याच्या मूळ लेखिका बानू मुश्ताक असून याचं अनुवादन कोणी केलं होतं? तर दीपा भास्ती यांनी या पुस्तकाचं अनुवादन केलं होतं. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराविषयी नोट करून घ्या. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार UK किंवा आयर्लंडमध्ये इंग्रजीत प्रकाशित झालेल्या पुस्तकाला दिला जातो व या पुरस्काराची स्थापना 2005 मध्ये करण्यात आली होती. यात विजेत्याला किती रोख रक्कम देण्यात येते? तर 50,000 पौंड इतकी रोख रक्कम यात विजेत्याला देण्यात येते. ही रक्कम लेखक आणि अनुवादक यांच्यात समान प्रमाणात विभागली जाते. आणि या पुरस्कारामध्ये ज्या ज्या पुस्तकांना नामांकन मिळालं त्याच्या लेखक आणि अनुवादकाला 2,500 पाऊंड देण्यात येतात. हा पुरस्कार कादंबरी आणि लघुकथासंग्रह या दोन्ही लिखाणासाठी दिला जातो. बरं, तुम्हाला बुकर पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार यातील फरक माहीत आहे का? तर बुकर पुरस्कार हा मूळ इंग्रजीमध्ये लिहिलेल्या पुस्तकांसाठीच दिला जातो, तर आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार इंग्रजीमध्ये अनुवादित पुस्तकांसाठी दिला जातो. पक्क लक्षात ठेवा, बुकर पुरस्कार मूळ इंग्रजीमध्ये लिहिलेल्या पुस्तकांना दिला जातो, तर आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार इंग्रजीमध्ये अनुवादित पुस्तकांसाठी दिला जातो. नेक्स्ट क्वेश्चन. 52व्या G7 शिखर परिषदेचं आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर यंदाची 52वी G7 शिखर परिषद ही फ्रान्स या देशात आयोजित केली जाईल. फ्रान्समध्ये कुठे? तर फ्रान्समधील एव्हियन लेस बेन्स येथे ही परिषद 15 ते 17 जून दरम्यान पार पडणार आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन भूषवणार असून त्यांनी या संमेलनासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित केला आहे. या G7 गटामध्ये कोणकोणत्या देशांचा समावेश होतो? तर यात फ्रान्स, US, UK, जर्मनी, जपान, इटली व कॅनडा या 7 देशांचा समावेश होतो. या गटाची स्थापना 1975 मध्ये झाली होती. पहिली बैठक 1975 साली फ्रान्समधील रामबू येथे झाली होती. त्यावेळी यात फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, UK व अमेरिका हे 6च देश सहभागी होते. 1976 मध्ये यात कॅनडाचा समावेश झाल्यानंतर याला G7 असं नाव देण्यात आलं. तर 1997 मध्ये यात रशिया सुद्धा सामील झाला होता. त्यावेळेस या गटाला G8 या नावानं ओळखलं जात होतं. पण 2014 मध्ये रशिया यातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा आता या गटाला G7 याच नावानं ओळखलं जातं. आता हा प्रश्न पहा. संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या ॲग्रिकोला मेडलने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर आता अन्न आणि कृषी संघटनेच्या ॲग्रिकोला मेडलने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार अन्न आणि कृषी संघटनेचे महासंचालक क्यू डोंग्यू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यासच पंतप्रधान मोदी आता अन्न आणि कृषी संघटनेला भेट देणारे व हा पुरस्कार स्वीकारणारे गेल्या 30 वर्षातील पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. हा पुरस्कार कोणाला दिला जातो? तर जागतिक अन्न सुरक्षा, शाश्वत शेती, गरिबी निर्मूलन आणि सुधारित पोषण या क्षेत्रातील अपवादात्मक आणि दीर्घकालीन योगदानाबद्दल जागतिक नेत्यांना आणि व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान केला जातो. अन्न आणि कृषी संघटनेविषयी माहिती नोट करून घ्या. अन्न आणि कृषी संघटना जी FAO म्हणजेच फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन या नावाने ओळखली जाते. याची स्थापना
16 ऑक्टोबर 1945 मध्ये करण्यात आली. याचं मुख्यालय कुठे आहे? तर इटलीमधील रोम येथे याचं मुख्यालय आहे. आपण पाहिलं होतं 20 मे रोजी पंतप्रधान मोदी यांनी इटली या देशाला भेट दिली होती व या दरम्यानच त्यांनी आता या ऑर्गनायझेशनला सुद्धा भेट दिली आहे. याचे महासंचालक कोण? तर क्युडोंग्यू हे FAO चे महासंचालक आहेत. पुढील प्रश्न, भारत आणि कोणत्या देशाने 2027 हे वर्ष संस्कृती आणि पर्यटन वर्ष म्हणून घोषित केले? तर भारत आणि इटली या देशाने आता 2027 हे वर्ष संस्कृती आणि पर्यटन वर्ष म्हणून घोषित केला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, येणाऱ्या एक्झाममध्ये निश्चित विचारण्यात येईल. लक्षात ठेवा, 2027 हे वर्ष भारत व इटली या देशांनी संस्कृती आणि पर्यटन वर्ष म्हणून घोषित केलं. नेक्स्ट क्वेश्चन, भारताद्वारे प्रगती 2026 या बहुपक्षीय लष्करी सरावाचं आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येत आहे? तर हा जो प्रगती बहुपक्षीय लष्करी सराव आहे याचं आयोजन मेघालय या राज्यात करण्यात येत आहे. मेघालयमध्ये कुठे? तर मेघालयमधील उमरोई या लष्करी तळावर या लष्करी सरावाचं आयोजन करण्यात येत आहे. या सरावात भूतान, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, मालदीव, म्यानमार, नेपाळ, फिलिपिन्स, सेशेल्स, श्रीलंका व व्हिएतनाम हे 12 मित्र देश सहभागी झाले आहेत. या सर्व देशांची नावे लक्षात ठेवण्याची गरज नाही, फक्त इतकंच लक्षात ठेवा की प्रगती या सरावात 12 मित्र देश सहभागी झाले होते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणते राज्य हे पहिले विशेष ज्येष्ठ नागरिक विभाग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच केरळ आता विशेष ज्येष्ठ नागरिक विभाग स्थापन करणारं देशातील पहिलंच राज्य ठरलं आहे. मित्रांनो, सध्या केरळचे नवीन मुख्यमंत्री कोण बनलेत? तर VD सतीशन हे आता केरळचे मुख्यमंत्री बनले असून त्यांनी आपल्या पहिल्याच बैठकीत ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष विभाग स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढत्या ज्येष्ठ लोकसंख्येचे आरोग्य, सामाजिक कल्याण आणि हक्क यांच्याशी संबंधित धोरणे एकाच छत्राखाली राबवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. केरळ राज्याविषयी सांगायचं झालं तर सध्या केरळचे राज्यपाल हे राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर आहेत, तर नवीन मुख्यमंत्री हे VD सतीशन बनले आहेत. केरळची राजधानी तिरुअनंतपुरम असून केरळमध्ये एरविकुलम नॅशनल पार्क, पेरियार नॅशनल पार्क, सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क, अन्नामुडी शोला नॅशनल पार्क, मतिकेतन शोला नॅशनल पार्क व पंपाडोम शोला नॅशनल पार्क हे 6 राष्ट्रीय उद्यान आहेत. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो, 20व्या आशियाई गेम्सचं आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर हे जे 20वे आशियाई गेम्स आहेत याचं आयोजन जपान या देशात करण्यात येणार आहे. हे गेम्स कधी आयोजित केले जातील? तर 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान जपानमधील आयची प्रांत व नागोया येथे या खेळाचं आयोजन केलं जाणार आहे. लक्षात ठेवा, यंदाचे 20वे आशियाई गेम्स जपानमध्ये आयोजित केले जातील. नेक्स्ट क्वेश्चन, आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2026चं आयोजन भारतातील कोणत्या राज्यात करण्यात आले होते? तर यंदाची जी आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप आहे याचं आयोजन गुजरातमध्ये करण्यात आलं होतं. गुजरातमधील गांधीनगर येथे ही स्पर्धा 12 ते 17 मे दरम्यान पार पडली असून या स्पर्धेत भारताने 1 रौप्य 9 कांस्य पदकासह एकूण 10 पदक पटकावले आहेत. बरं, या स्पर्धेतील पदतालिकेत पहिलं स्थान कोणत्या देशानं पटकावलं? तर चीन या देशाने यात पहिलं स्थान पटकावलं आहे. चीनने या स्पर्धेत 21 सुवर्ण, 12 रौप्य व 8 कांस्य पदकासह एकूण 41 पदक पटकावले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय नौदलाच्या नेक्स्ट जनरेशन ऑफशोर पेट्रोल वेसल संघमित्रचं जलावरण कोणत्या शिपयार्डने केले? तर आता या संघमित्र जहाजाचं जलावरण गार्डन रिच शिपबिल्डर्स या शिपयार्डद्वारे करण्यात आलं. या जहाजाचं जलावरण 20 मे रोजी कोलकाता येथे करण्यात आलं असून कोणाच्या हस्ते या जहाजाचे जलावरण करण्यात आलं असं जर विचारलं तर नौदल उपप्रमुख व्हाईस ॲडमिरल संजय वत्सेन यांच्या पत्नी सरिता वत्सेन यांच्या हस्ते या जहाजाचं जलावरण करण्यात आलं. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन आहे हा दरवर्षी 21 मे रोजी साजरा केला जातो. बरं, हा दिवस 21 मे रोजीच का साजरा केला जातो? तर मित्रांनो, 21 मे 1991 रोजी भारताचे पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती. त्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन हा 21 मे रोजी साजरा केला जातो. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, 3री भारत नॉर्डिक शिखर परिषद खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच ओस्लो या शहरात ही परिषद पार पडली. नॉर्डिक देशामध्ये कोणकोणत्या देशांचा समावेश होतो?
तर नॉर्वे, डेन्मार्क, फिनलँड, आइसलँड व स्वीडन या 5 देशांचा यात समावेश होतो. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. देशातील पहिले मानव हत्ती संघर्ष संशोधन केंद्र कोणत्या राज्यात स्थापन केले जात आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.